मराठी दिनाच्या अनेक मराठमोळ्या शुभेच्छा. आज मराठी दिन विशेष म्हणून मी संपूर्णपणे मराठी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढ्यातलंच माझ्या एका व्हिडिओवर माझ्या प्रिय मावशीने कमेंट केलं होतं की इंग्रजी सोबतच तू मराठीवर सुद्धा इतकं छान प्रभुत्व मिळवलेलं आहे. खूप छान वाटलं ऐकताना जे बोलतोय ते. एखादा छान इंग्लिश बोलणारा जर आपल्यासमोर आला तर लोक किती प्रभावित होतात, किती कौतुक करतात त्याचं. परंतु अशी माया मराठीवर दाखवणारे क्वचितच भेटतात. मावशीकडून आलेली ती प्रतिक्रिया माझ्यासाठी नक्कीच खास होती, कारण ती सुद्धा मराठी उत्तम बोलते. त्यामुळे तिचा अभिप्राय आणि तिच्याकडून आलेली कौतुकाची थाप ही माझ्यासाठी आनंद देणारीच होती. याआधी मला अनेक वेळा असे अभिप्राय आलेले आहेत, बऱ्याच जणांकडून मला असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु मी कधीच हुरळून गेलो नाही. मला इंग्लिश मराठी खेरीज अजूनही 2 विदेशी भाषा येतात, 2 भारतीय भाषा अजून येतात, हिंदी येते. परंतु इतर परकीय भाषा येणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असली तरीही आपली मातृभाषा जर आपल्याला लिहिता वाचता बोलता येत नसेल तर त्या इतके मोठे दुर्दैव नाही हे मी मानणार आहे. मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलोय म्हणून मला मराठी येत नाही हा बहाणा काही पुरेसा नाहीये. कारण आपण जर महाराष्ट्रातच राहत असाल तर कॉन्व्हेंट्समध्ये सुद्धा मराठी विषय 10वी पर्यंत असतोच की. आणि माझे सुदैव असे की मला कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा उत्तम मराठी शिक्षक लाभले. माझे आई वडील दोघेही उच्च शिक्षित, दोघांनाही इंग्लिश चांगले येत असतानाही आमच्या घरात मराठी बोलण्याचाच कायदा होता. आवर्जून आमच्या घरी मराठीच वृत्तपत्रे मासिकेही यायची. माझ्या वडिलांची अशी धारणा होती की मुलं जर शाळेत इंग्लिश शिकतायत तर घरात तरी त्यांच्यावर मराठीचे संस्कार व्हावे. हळूहळू त्यांना मराठी वाचनाची यातूनच गोडी लागेल. सुरुवातीचे अनेक वर्ष तर मी वर्तमानपत्र फक्त सिनेमाचे पोस्टर्स आणि जाहिराती बघण्यासाठीच उघडत होतो. परंतु हळूहळू त्यातले विनोद, बातम्या वाचण्याची सुद्धा सवय लागली. आमच्या पिढीत असं म्हणताना फार म्हातारं झाल्यासारखं वाटतंय, परंतु कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा विद्यार्थी म्हणजे माझ्या पिढीमध्ये लाडका असण्याचं अजून एक मोठं कारण असत. त्यात जर असं फाडफाड इंग्लिश बोलणारा असला तर मग तर काय. मी काही पेठेतला किंवा पुण्याच्या गावठांमध्ये वाढलेलो नाहीये. आमच्या कॅम्प परिसरामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची सविस्तर ओळख किंवा दर्शन हे एक मोठे आव्हान आधीपासूनच ठरलेलं आहे. आणि पुणेरीपणा आमच्यातही कितीही ठासून भरलेला असला तरी सुद्धा कॅम्पमधली मुलं ही पेठेतल्या मुलांच्या तुलनेत मराठी विषयामध्ये उत्तेजनार्थीच समजली जायची आणि अजूनही समजली जातात. पण आम्हालाही मराठी असल्याचा तेवढाच सार्थ अभिमान आहे. तर असा हा कॅम्प किंवा लष्कर परिसर ज्याला म्हणतात तो अमराठी निवासींसाठी जास्त प्रसिद्ध आहे. परंतु सुदैवाने आम्हाला लहानपणी शेजार संपूर्णपणे मराठी लाभलेला होता. त्यात एखाद दुसरे परभाषिक होतेही, परंतु ते सुद्धा दुधात साखरेसारखे आमच्याबरोबर मिसळले होते. महाराष्ट्राची हीच तर खूबी आहे की त्याने निस्वार्थपणे मोठ्या मनाने प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. परंतु हे एक दुर्दैवी सत्य आहे की महाराष्ट्राचा मराठी माणूसच स्वतः मोठा झाला किंवा मोठा होण्यासाठी सर्वप्रथम पर्क करत जातो ते मराठी भाषा आणि परंपरेला. अलीकडे बहुतांश पालक हे आवाची सवा फीस देऊनही मुलांना इंग्रजी शाळेतच शिकवतात. माझ्या लहानपणी मात्र माझे मित्र सवंगडी हे मराठी मीडियमचे किंवा इतर वर्नॅक्युलर शाळांमधलेही होते, ज्यामुळे ज्ञान, विचारांची, संस्कृतीची, काव्य, गोष्टी, विशेषतः भाषेची देवाणघेवाण आणि दुरुस्तीही आमच्यात चालायची. आज मराठी गौरव दिनानिमित्त मला माझ्या मराठी बहिणी भावांना ही विनंती करायची आहे की नुसतंच लाभले आम्हाचं भाग्याचे स्टेटस नको, तर मराठीलाही आपण लाभलो याचा अभिमान तिला वाटू द्या. मराठी बोला, मराठी वाचा, मराठी ऐका, मराठी लिहा, मराठी शिका, शिकवा. आपल्या मातृभाषेची लाज बाळगू नका, तिची लाज ठेवा. घरात मराठी बोला, मराठी माणसासोबत तर मराठीतच बोला. कधी पाहिलंय 2 बंगाली, गुजराती, मल्याळी, पंजाबी माणसं एकमेकांशी इतर भाषेत बोलताना? आपले मराठी साहित्य, काव्य, संगीत, इतिहास हा अतिशय श्रीमंत आहे. संस्कार संस्कृती म्हणूनच नाही तर ज्ञान विकासाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं जतन करणं, त्याला पिढी जात जागरूक ठेवणं फार गरजेचं आहे. केवळ भाषाच नाही तर जेवणात मराठी पदार्थांचा गोडवा सुद्धा मुलांना लावा आणि तुम्हीही खा. एकदा पोटात मराठी असेल तर ओठावर यायलाही वेळ लागणार नाही. काय म्हणता?
मराठी असताना माझं मराठी वीक आहे किंवा मला फक्त वाचता येतं, लिहिता येत नाही, मला थोडंच बोलता येतं किंवा मी इंग्लिश स्कूलमध्ये शिकली आहे म्हणून माझं मराठी खूप चांगलं नाही आहे, हे असं सांगण्यामध्ये अभिमान नाही तर लाज वाटली पाहिजे. मराठी बोललं तर लोक मला घाटी समजतील, अशुद्ध बोललं तर कमी लेखतील, या अशा भावनाच आधी आपण स्वतःसाठी रद्द केल्या पाहिजे. इंग्लिश बोलताना चूक बरोबरचा विचार न करता बिंदास लोकांना न जुमानता बोलतोच ना आपण. अगदी पुण्याचीच मराठी किंवा शुद्ध मराठीत सर्वांनी बोललं पाहिजे असाही काही नियम नाही आहे. मैलावर मराठीची अनेक सुंदर रूपं आपल्याला दिसतात, एकाचड एक आकर्षक आणि श्रवणीय आहेत ती. त्याचा फक्त विनोदापुरताच वापर मर्यादित ठेवू नये. तर घ्या थोडं मनावर. मराठी बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. अगदी माझ्या आवडत्या वक्त्या स्वर्गवासी अपर्णताई रामतीर्थकर यांच्याच शैलीत सांगायचं झालं तर वकील व्हा, न्यायाधीश व्हा, डॉक्टर व्हा, तंत्रज्ञ व्हा, शास्त्रज्ञ व्हा, शिक्षक व्हा, प्राचार्य व्हा, ड्रायव्हर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, दिल्लीला जा, अमेरिकेला जा, लंडनला जा, दुबईला जा, आकाशात जा, पाताळात जा, कुठेही जा, मराठी बोलता आलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.